नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवते अशी रेसिपी जी पटकन बनवून तयार होते आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात। झटपट बनवून तयार होते। यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 बटाटे। याचे साल काढून घेणार आहे आणि खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी खिसणीने खिसून घेतले होते। आता यांना 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेणार आहे। एका चाळणीमध्येच मी याला धुवून घेतले आहेत। आता गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये मी 1 कप पाणी घेतलंय। पाण्याला गरम होऊ द्यायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेला बटाट्याचा किस घालायचा आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे। थोडंसं तेल घालायचं आहे। याला 5 ते 7 मिनिट मी शिजवून घेणार आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ। याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर याला मी आता काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये। याला आता थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा मी या ठिकाणी घालते, थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला मी या ठिकाणी घातला आहे आणि चवीपुरता मीठ। गरम मसाला स्किप करू शकता। याला आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण कणिक मळून त्याचा गोळा तयार करतो त्याचप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं तेल मी लावलं होतं। अशा प्रकारे गोळा बनवून तयार आहे। याला मी 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं। आता यातले छोटे छोटे गोळे हातावर घेऊन त्याला गोल करून घ्यायचे आहेत। आपल्याला हवा तो शेप आपण इथे देऊ शकतो। अशा प्रकारे हातावर गोल गोल करून शेप देऊन घ्यायचा आहे आणि थोडं वरून प्रेस करून घ्यायचं आहे। जसं आपण पॅटीस बनवतो, कटलेट तयार करतो त्याप्रमाणे शेप मी इथे दिला होता। याचा शेप मी आता थोडा चेंज करणार आहे। स्क्वेअर शेप मी त्याचा बनवून घेतला होता। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता।
आता मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये मी 1 पळी तेल घालते. आता यावर हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. डीप फ्राय सुद्धा करू शकतात. मी शॅलो फ्राय करते. अशा प्रकारे सर्व शॅलो फ्राय करून घेते. एक बाजू गोल्डन ब्राउन होऊ द्यायची आहे. आणि त्यांना आता पलटून घेते. खायला खूप छान कुरकुरीत लागतात. यामध्ये तुम्ही गाजर खिसून सुद्धा ऍड करू शकतात किंवा पालक सुद्धा ऍड करू शकतात. अशा प्रकारे गोल्डन ब्राउन होईपर्यंत शॅलो फ्राय केले तर छान कुरकुरीत लागतात खायला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.